हाय, नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण? आज झालं बरं का भाऊ बहिणीने मस्त भात आणि बटाट्याची भाजी केली होती, तर तुम्हाला दाखवलंच होतं मगाशी. तर भाऊ बहिणींनो झोपल्या का इकडं माहेरूचं पप्पा? इथं बाळ झोपले माझ्यापाशी बघा, हात खाते. भाऊजी आला आताच कामावरून, घरापुढंच कामाला येतं म्हणल्यानंतर बरोबर टायमिंगला घरी आलं. तर काय भावा बहिणींचं लईच मला कमेंट करून बोलतात बरं का. आता एका दादाची कमेंट आली की तू तुझ्या दिराला जेवण घालू नको. तर मस्त तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यांचं जे मागं व्हिडिओ जे काढलं त्या संदर्भात तुम्ही म्हणताय की जेवाय घालू नको, ते खाऊन पिऊन उलट तू बोलतो माघारी पिंकी नावाने हाका नावाने बोलतो. पण भाऊ बहिणी बरोबर आहे तुमचं, पण आता काय करायचं सांगा. सासू गेली, मग आता एकटं आहे तर म्हणल्यानंतर मला घालणं भागच आहे आणि पाणी त्यांना. आता मस्त तुमचं म्हणणं आहे नाही मी घालावं, पण तसं नसतं भावा बहिणींनो. आपल्या डोळ्यापुढे एकटा माणूस आहे म्हणल्यानंतर ते खायला प्यायला आपल्याला उपाशी बसल्यावरती बघू वाटतं का सांगा. मला तर नाही बघू वाटत. त्यामुळं मी घालते त्यांना जेवायला, जसं असेल आपल्या घरात चटणी भाकर मीठ तसं. आणा पाण्याविषयी मला नाही ते तसलं नाही का असून माणसाला द्यायचं नाही, लपवून ठेवायचं तसलं आपल्याला जमत नाही. भाऊ बहिणीला हाताने घ्यायचं, हाताने खायचं केलेलं असतं अनपाणी. म्हणत नाही की त्यांना खाऊ नका पिऊ नका. काय असतं भाऊ बहिणीनं, कसं असतंय बोललं तिथं जिथं बोललं ना मला तिथं सोडून देत असते मी, काही डोक्यात घेत नाही. ज्या त्या टायमिंगला माणसाला नाही समजत काय बोलतो आपण काय करतो ते, पण पुन्हा पुन्हा समजतं की कारण आपल्याला त्या माणसाला पुन्हा समजते की आज आपण ह्या माणसाला बोलतोय, उद्या आपल्यालाच त्यांची गरज आहे असं समजतं भाऊ बहिणीनं. पण कधी उशिराने समजते. तसं त्यांना आता समजलेलं आहे. किती जरी काय झालं तर आपलीच आपली असते ती, लोक नसते ती भाऊ बहिणीनं. आता जरी मी त्यांना लहान पाणी घातलं तर त्याची जाणीव त्यांना असणार भाऊ बहिणींनो. त्यामुळं मी आणा पाण्याविषयी तसं काय मी आता सासूनं दिराला इथं ठेवलाय म्हणल्यावर माझं कसं होईल. मी आणच नसती घालत, मी पोरगच आहे माझं बारकन, मी कवा करून कवा घालू असलं नाही भाऊ बहिणीनं. जसं बाळाला सांभाळत जसं मला अनपाणी करता येईल तसं मी त्या दोघाला पण अनपाणी घालती खायला. जे असलो घ्या त्यांच्यासोबत आपण एकाला खाण्यापिण्याच्या बाबतीत भाऊ बहिणीनं मी कुणालाच खाऊ नका नाही म्हणणार आणि घेऊ नका नाही म्हणणार. कारण की मी अनपाणी केलेलं असतं. तोंडाने मागितल्यानंतर मी डायरेक्ट म्हणत असते केलेलं आहे, हाताने घ्या, काय खायचंय ते खावा. आता स्वयंपाक बनवायचा आहे संध्याकाळचा. आता हे बाळ जागा आहे म्हणून बसली आहे, मला भांडी घासायची आहे ती. कपडे तर काय आता धुणं झालंच नाही मला, तर उद्या सकाळच कपडे धुयाला. कारण की बाळच झोपलं नाही भाऊ बहिणीनं, उलट्या करतंय ती आणि औषध पाजती तर ती उलट्या काढतंय. औषध जरी पाजलं तरी मग सर्दी करणंच अवघड आहे का ना बाळात आमच्या. उलट्या काढलेलं औषध जरी पाजायला लागलं ते उलट्या करते. सर्दी तापाचं औषध जरी कडू आहे ती तर ती ताप पाजायला लागलं तरी बी उलट्या करते. वकरच पोरग झाले. आता काय भाऊ बहिणींचं म्हणणं होतं, मी काल ज्या व्हिडिओमध्ये रडत होते, कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणीनं, जे त्याचं टेन्शन ज्या डोक्याला असतं आणि काय जी फालतू लोक येते ती ना कमेंट करून जाते ती डोक्याला जास्त ताप देते ते. अरे मूर्ख लोकांना जी कमेंट मला वाईट करतात ना त्यांच्यासाठी आहे बरं का. आता ताई दादा मला जी तुम्ही सांगितले ना एका कमेंटमध्ये, तुम्ही राग मानून घेऊ नका बरं का. भाऊजीला जेवाय घालू नको तुमच्यासाठी ही व्हिडिओ नाही, मी दुसऱ्या कमेंटसाठी बोलते, मी तुमच्यासाठी नाही बोलत. तर रागाला जाऊ नका. तुम्ही समजूतदारपणाने बोलला, धन्यवाद. तुमचं मत तुम्ही मांडलं
अन्न घालायचं का नाही घालायचं ते तुम्हाला जे योग्य वाटलं ते घातलं, तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहे. पण ही जी मला वेगळी कमेंट आली होती त्यात तुमचा काही दोष नाही, त्यामुळे मी काही तुम्हाला बोलत नाही. मी ज्यांनी कमेंट केली त्यांना बोलते बरं का. कारण की भरपूर असे गलतफहमी होतात ना. आता तुम्ही मला दिराला जेवण घालू नका म्हणून मला काय त्याचं वाईट वाटलं नाही. जे तुम्हाला वाटलं ते तुम्ही सांगितलं म्हणून मी तुम्हाला काही त्यात ह्यामध्ये बोलणार नाही. आता ही विषय मी बोलते दुसऱ्या कमेंटचा. ही जी कमेंट आली होती मला अतिशय घाण कमेंट आली होती, त्या कमेंटविषयी मी आता व्यक्तीला बोलते. आता त्या कमेंटचं काय नाव काय मी सांगत नाही, कारण की त्या व्यक्तीचं नाव घेऊन ती किती घाण आहे ती कशाला जगाला दाखवून द्यायचं भावा बहिणी, बरोबर का ना. त्यामुळं काय मी कमेंटचं नाव घेत नाही, कमेंटचा जास्त उल्लेख करत नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, त्याने लय घाण कमेंट केली. त्याने ही पण म्हणला लेकरं सोडून लेकरू घालवलं आणि तुला आता त्याची रडायला येते, कशाला रडते असं. तशी मी त्याची लय घाण कमेंट आली होती. मी ती कमेंट डिलीट मारून टाकली, त्यामुळे मी ठेवलीच नाही ती कमेंट. आता त्याचं मत मांडलं, ती किती घाण होता त्याने त्याच्या मतावरनं सांगितलं भावा बहिणीनं. तर मी माझ्या टेन्शनमध्ये रडत होती. बाळ माझं गेलं होतं आत्याबरोबर. जसं काही ते वनात नाही गेलं, योगिता ताईपाशीच गेलेलं आहे. ते तर फुलात राहतंय माझं बाळ, मला माहिती आहे. पण माझ्या डोळ्यासमोरनं गेलं. रोज जी माझ्या डोळ्यासमोर खेळत होतं, पळायचं, इकडं तिकडं यायचं, मला जेवाय मागायचं, मला खाणं पिणं मागायचं, मी त्याची कपडे धुवायची, त्याला आंघोळ घालायची, ती मला आठवत होतं. म्हणून मला आठवत होतं ती मायरू गेल्यानंतर, म्हणून मी काल रडली व्हिडिओमध्ये. मला वाईट वाटलं, कारण आईचं काळीज आहे. ज्याने मला कमेंट केली ना त्या व्यक्तीला मला म्हणायचं, यार मूर्खा, तू बी कुणाचे तर लेकरू असतील की. मूर्खी बाई असेल किंवा गडी असेल, ती बी कुणाची तरी लेकरं असतीलच की. आईला विचारा आईचं प्रेम म्हणजे काय असतं. आई वेश्या जरी असली ना, वेश्या, तरी ती लेकरांसाठी त्या घाणीत उतरलेली असते. तशी मी नाही उतरलेली, कळलं ना. लिमिटमध्ये कमेंट करून बोलायचं काय. मला माझं घर परपंच पडलेलं आहे. आणि राहिला विषय घाण वागायचा पण मी तुम्हाला सांगते. कारण कसं आहे माहिती आहे का, मला जर घाण वागायची पहिल्यापासूनच लई सवय असते ना, तर मी आता जसं लग्न झालं ना माझं, तसं मी लग्नाच्या नवऱ्यापाशी राहिलीच नसती. मी घाणच वागली असते. आणि राहिला विषय लेकरं बाळ, तर लेकरं बाळ सुद्धा पैदा केली नसती मला ती सवय असती. तर कशाला मी माझा फिगर खराब केला असता. तशी माणसं बघा भरपूर मिळतेली तुम्हाला, नवरा सोडून बसलेली, नवरा सोडलेली. जी माणसं घाण असतात ना, ती नवरं सोडून राहतात, ती त्यांचा स्वतःचा विचार करतात. कारण की आपलं शरीर जर खराब झालं तर आपण कसं दिसल, लोकांना पटल का, असं विचार करते ती. तशी मी विचार करत नाही, कारण की मी घाण कधी वागलीच नाही. त्यामुळं मला माझा गर्व आहे. आणि राहिला विषय माझ्या घरच्यांचा, मी घाण वागली, वाईट वागली, त्यांना जर घाण वागलेली कुठं दिसलं असतं तर त्यांनी मला एवढं फुलात नसतं सांभाळलं, कळलं. आणि माझी लेकरं बी सांभाळली नसती फुलात एवढी. त्यामुळं कमेंट करताना लिमिटमध्ये बोला. आणि राहिला विषय मला घाण वागायचा, मी पुन्हा एकदा सांगते, मी लग्न केलेल्या नवऱ्यापाशी राहिलीच नसती, कळलं का. मी घाण वागली असती, सोडून दिला असता नवरा, मला जर ती घाण सवय असती तर. पण मला ती घाण सवय नाही आणि देवाला माहिती आहे. आणि देवाला तरी कशाला मी सांगू भावा बहिणींनो, कारण की देवाला माहिती आहे म्हणल्यानंतर तरी बी तुम्ही कमेंट करता की देव काय तुला म्हणला होता का, असं कर तसं कर. मला कोणी नाही म्हणलं. कसं असतंय, त्याच्या कर्माची फळं असतात. जी माझ्या नशिबात होतं ते मागं होऊन गेलं, आणि ती काय मला उकरायला लावू नका, कारण की मी पण त्याच्यावर उत्तर देऊ शकते तुम्हाला. पण मला काही द्यायचं नाही, कारण माझा संसार चांगला चाललेला आहे. त्यामुळं मला माझ्या संसारात कुठली अडचण नको म्हणून ह्या विषयी मी कुठंच काढत नाही. कारण की कसं आहे माहित आहे का, काही माणसं अशी आहे ती उकरू लय काढते ते. त्यामुळं उकरायचं नाही आपल्याला. जसं ज्याच्या नशिबात जे असेल ती होऊन जातं भावा बहिणीनं. नशिबाच्या पुढं कोणाच्या जात नाही. त्यामुळं मला म्हणायचं आहे की आई वेश्य जरी असली तरी ती त्याच्या लेकरांसाठी जगत असते, लेकरांसाठी कमवत असते. त्यामुळं आईचं काळीज कुठंपर्यंत धडकतं ना, काळीज काढून जरी साईडला ठेवलं ना तर ती आईचं काळीज बोलतं लेकरांसाठी. आणि मग तुम्ही मला म्हणता, ते कमेंट करून मला म्हणताय, लय माया तुझ्या लेकराची, तुला आता बसली रडत. आता माझं लेकरू माझ्या डोळ्या पूर्ण थोडं जर लांब झालं तर मला वाईट वाटेल का नाही.
म्हणून मी रडली. व्हिडिओ काढला जी माझं डोक्यात टेन्शन होतं, मला रडाय आलं. काळजाचा तुकडा माझा लय लांब नाही पण माझा नंदपशीच गेलाय, पण मला वाईट वाटलं म्हणून मी रडली. तर चला भाऊ बहिणीनं, कुठं असल्यांच्या नादी लागता, आपला परपंच आपल्याला पडलेला आहे. आली बघता बघता जत्रा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये जत्राचा बी काय विषय तुम्हाला सांगते. बाय बाय.